हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, अंश मिनलच्या स्टोरीचा आपण पाहणार आहोत सीझन 2. कित्येक वर्षानंतर आज आर्यन मेन्शनला एखाद्या सुंदर नववधूप्रमाणे सजवण्यात आलं होतं. कारणही तसंच खास होतं. एकेकाळी प्रसिद्ध बिझनेसमन टायकून असलेल्या अंश आर्यन आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मिनल आर्यन यांचा एकुलता एक मुलगा आर्विक आर्यन यांचं आज लग्न होतं. आर्विकला सगळेजण प्रेमाने अर्क म्हणत असे. आर्विक आर्यन साहजिकच तो अंश आणि मिनलचा मुलगा होता, त्यामुळे त्याचं रूपही देवाने त्याला एखाद्या भेटीसारखंच दिलं होतं. मात्र त्याने आपल्या वडिलांकडून एक गोष्ट नक्की शिकली होती: कठोर मेहनत आणि आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहणं. आर्विक अनेक वर्षांपासून आपल्या वडिलांसोबत म्हणजेच अंशसोबत राहत आला होता, त्यामुळे त्याच्यात त्याच्या आई मिनलचे फारसे गुण नव्हते. फक्त तिच्यासारखं प्रेमळ आणि हळवं मन मात्र त्याच्यात होतं. जगाला दाखवण्यासाठी आर्विकवरून आपल्या वडिलांसारखाच खूप कठोर आणि मजबूत दिसत असे, पण तो जितका बाहेरून कठोर दिसायचा तितकाच आतून आपल्या आईसारखा हळवा होता. पण आज अचानक आपल्या आयुष्यात एका अनोळखी व्यक्तीला जबरदस्तीने सामील केल्यानंतर त्याला समजत नव्हतं आपल्या वडिलांसारखं कठोर होऊन विचार करावा की आईसारखी नरमाई दाखवावी. घर आज पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे नववधूप्रमाणे सजलं होतं. मात्र या घरात राहणारी माणसं आणि त्यांच्यातील नाती पूर्वीपेक्षा खूप बदलली होती. म्हणायला गेलं तर आज या घराने कित्येक वर्षानंतर दोन व्यक्तींना लग्नाच्या सुंदर बंधनात बांधलं होतं. पण आजही पूर्वीसारखं काही असेल तर ते होतं जबरदस्ती. आज पुन्हा एकदा या घराने दोन अनोळखी व्यक्तींना जबरदस्तीने एका सुंदर नात्यात बांधलं होतं. बाहेर थंडी होती. खिडकीच्या काचांवर हलकी धुक्याची चादर जमा होत होती. खोलीत घड्याळाच्या टिकटिकचा आवाज आणि वारंवार येणाऱ्या फोनच्या स्क्रीनवर चमकणारा प्रकाश याशिवाय ना काही ऐकू येत होतं ना काही दिसत होतं. आर्विक खोलीत ठेवलेल्या सोफ्यावर डोळे बंद करून शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर यावेळी जितकी शांतता होती, त्याच्या मनात तितकीच मोठी उलथापालथ सुरू होती. फोन पुन्हा वाजला. फोनची रिंग ऐकताच आर्विक जणू एखाद्या सुंदर स्वप्नातून अचानक वास्तवात परत आला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे बंद ठेवूनच स्वतःशी म्हणाला, मनात दुसऱ्या कोणाची प्रतिमा असताना माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला स्थान देऊ शकत नाही आई. माझ्याकडून हे होणार नाही, सॉरी. असं म्हणत त्याने हळूहळू डोळे उघडले आणि वाजणाऱ्या फोनकडे एक नजर टाकली. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याला पाहून यावेळी कुणीही सांगू शकत नव्हतं की त्याच्या डोळ्यात राग होता, दुःख होतं की पश्चाताप. यावेळी आर्विकच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेणं जवळजवळ अशक्य होतं. रात्रीचे साधारण 9 वाजले होते. मिनल आपल्या फोनच्या स्क्रीनवर काहीतरी पाहत होती. मग समोर सोफ्यावर बसलेल्या व्यक्तीकडे पाहत ती म्हणाली, मी इथे आले आहे त्यामागचं एकमेव कारण म्हणजे शिवी. राज, माझ्या मनात कोणत्याही प्रकारची चुकीची अपेक्षा तुम्ही ठेवू नये असंच मला वाटतं. आपलं नातं जिथे अपूर्ण राहिलं तिथेच ते संपलं आहे. मिनलचं बोलणं पूर्ण होण्याआधीच अंश अगदी शांतपणे म्हणाला, आपलं नातं आजही तिथेच आहे बटरफ्लाय. अंशचं हे बोलणं ऐकताच मिनलचे फोनवर फिरणारे हात थांबले. अंश तिच्याकडे पाहतच पुढे म्हणाला, फक्त आपल्या दोघांमध्ये अंतराने घर केलं आहे. आणि राहिला प्रश्न शिवीचा, तर जेव्हा तू आपल्या मुलाला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखतेस तेव्हा हा निर्णय का घेतलास, जो ना तुझ्या मुलाच्या बाजूने आहे ना शिवीच्या. मिनलने फोन बाजूला ठेवला आणि अंशच्या जवळ असलेल्या सिंगल सोफ्यावर बसत म्हणाली, म्हणजे तुम्ही इथे मुलाची बाजू घेण्यासाठी आला आहात की माझ्या परत येण्यामुळे तुम्हाला. मिनलचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंश म्हणाला, कुणाची बाजू घ्यायची असती तर अर्कच्या आधी मी स्वतःची बाजू घेतली असती. अर्कची ज्या परिस्थितीत वाढ झाली
त्या सगळ्या गोष्टींची तुला चांगलीच जाणीव आहे. मिनलने थोड्या नाराजीने अंशकडे पाहत विचारलं. ओ, म्हणजे यासाठी मी जबाबदार आहे? तिचं बोलणं ऐकताच अंश लगेच म्हणाला, तुला काय वाटतं आणखी कोण असू शकतं? हो, आई किंवा वडील. मिनल त्याच्याकडे नाराजीने पाहत म्हणाली, या यादीत कदाचित तुम्ही स्वतःला विसरलात मिस्टर अंश आर्यन. अंशने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हो, माझ्याकडून चूक झाली होती आणि त्याची शिक्षा आजपर्यंत भोगतोय. अर्कच्या संगोपनात ना फक्त तुझी चूक होती ना फक्त माझी. चूक आपल्या दोघांची होती. आपल्या मुलासाठी आपण दोघांनी मिळून काहीतरी करायला हवं होतं. कधीच आपल्याला असं व्हावं असं वाटलं नव्हतं. आणि राहिला प्रश्न शिवीचा, तर तू माझ्याशी बोलू शकली असतीस. मी सगळं सांभाळलं असतं. अंशचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मिनल उपरोधिक हसत म्हणाली, तुम्ही सांभाळलं असतं? खरंच? त्यानंतर अचानक तिच्या चेहऱ्यावर कठोर भाव आले आणि ती म्हणाली, जो स्वतःच्या मुलीला वाचवू शकला नाही त्याच्याकडून मी दुसऱ्याच्या मुलीला वाचवण्याची किंवा सांभाळण्याची अपेक्षा तरी काय करू शकते? अंश आपल्या जागेवरून उठत म्हणाला, बस मिनल, आता पुरे. कित्येक वर्षांपासून आपण जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तुझं बोलणं अधीरावरच येऊन का थांबतं? मिनलने कोणतेही भाव चेहऱ्यावर न आणता डोळ्यात आलेली ओलं लपवत उत्तर दिलं, कारण तुमच्यामुळे आज ती आपल्या आयुष्यात नाही. राज, तुमच्यामुळे. अंशने मिनलला आपल्याकडे वळवलं. तिचे खाली झुकलेले डोळे पाहत तो म्हणाला, या काही वर्षात आपण इतके परके झालो आहोत का बटरफ्लाय, की तुला तुझे अश्रूही माझ्यापासून लपवावे लागत आहेत? तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, मान्य आहे, माझी चूक होती. मान्य आहे, माझ्यामुळे अधीरा आज आपल्या सोबत नाही. पण अर्क तर कायम आपल्या सोबत होता ना? बोलता बोलता अंशचा रागीट स्वभाव त्याच्यावर पुन्हा हावी होऊ लागला होता. काही क्षण शांत राहून अंश अगदी शांत आवाजात पुढे म्हणाला, भूतकाळात अजून किती काळ राहायचं आहे तेही सांगून टाक. निदान एवढं समाधान तरी राहू दे की एक दिवस तू अधीराला मागे सोडून पुन्हा आमच्यासाठी येशील, अर्कसाठी येशील. मिनल अंशपासून दूर वळली आणि दुसऱ्या बाजूला पाहत म्हणाली, इतरांचं मला माहीत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा. यावेळी मी फक्त अर्कसाठी परत आले आहे. माध्यम शिवी असली तरी चालेल, पण माझ्या परत येण्यामागचं कारण अर्कच आहे. राज. ती थोडा वेळ थांबली आणि पुढे म्हणाली, मान्य आहे, माझ्यामुळे अर्कच्या संगोपनावर परिणाम झालाय, पण माझ्या मुलाच्या आयुष्याचा एक निर्णय घेण्या इतका अधिकार तरी माझ्याकडे आहे ना? अंशने दुसऱ्या बाजूला तोंड करून उभ्या असलेल्या मिनलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, इतकाच काय, तुला पूर्ण अधिकार आहे. फक्त एवढं लक्षात ठेव, जो मुलगा आत्तापर्यंत फक्त तुझ्या सोबतीसाठी तळमळत होता, तो तुझ्या या निर्णयानंतर कायमचा तुझ्यापासून दूर जाऊ नये. मिनलने ओलसर डोळ्यांनी अंशकडे पाहत विचारलं, तुम्हाला फक्त मुलाचीच काळजी आहे राज? त्या मुलीचा कधी विचार केला आहे का? ती पुढे म्हणाली, राज, आज जिथे ती उभी आहे ना, कधी काळी मीही तिथेच उभी होती. तिच्या वेदना मला समजतात, कारण ज्या आईने तुमच्या मुलाचा जीव वाचवताना स्वतःचा जीव. मिनलचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दरवाजावर आवाज झाला. दोघांच्याही नजरा दरवाजाकडे वळल्या. समोर शिवी उभी होती. एवढ्या रात्री शिवीला आपल्या खोलीत पाहून मिनल थोडी आश्चर्यचकित झाली. ती घाबरत शिवीकडे पाहत म्हणाली, शिवी? मिनलच्या मनात एकच भीती होती,
कुठे शिवीने त्यांचं बोलणं ऐकलं तर नसेल ना? मिनलने एक नजर अंशकडे पाहिली आणि नंतर शिवीकडे बघत मोठ्या प्रेमाने म्हणाली, शिवी, काय झालं बेटा? तू यावी इथे? सगळं ठीक आहे ना? शिवीने एक नजर अंशकडे पाहिली आणि त्याच्यापासून नजर चोरत चेहऱ्यावर थोडीशी हिचकिचाहट आणत म्हणाले, सॉरी, मला माहीत नव्हतं अंकल इथे आहेत. ते ते मम्मा, मी फक्त तुमच्या मायग्रेनच्या औषधांबद्दल विचारायला आले होते. मायग्रेनचा उल्लेख ऐकताच अंशची नजर मिनलकडे वळली. मात्र शिवीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मिनल म्हणाली, अंकल आता त्यांच्या रूममध्ये जाणारच होते, तू ये. शिवी मिनलला थांबवत म्हणाली, नाही मम्मा, सगळं ठीक आहे, मी तर झोपायलाच जाणार होते, तुम्ही दोघं बोला. असं म्हणत शिवी तिथून निघू लागली. शिवीला जाताना पाहून अंशने तिला आवाज दिला, शिवी. अंशचा आवाज ऐकताच शिवीची पावलं थांबली. ती अंशला थोडी घाबरत होती, पण ती का घाबरत होती हे कदाचित तिलाही अजून समजलं नव्हतं. शिवी अंशकडे वळून उभी राहिली, मात्र तिची नजर अजूनही खालीच होती. अंश 2 पावलं तिच्याकडे पुढे येत म्हणाला, मिनलला मम्मा म्हणतेस ना, मग मला अंकल का? त्यावेळी अंशचं बोलणं ऐकताच शिवीने हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. अंशकडून एवढ्या प्रेमाची अपेक्षा तिने केली नव्हती. शिवी नकळत म्हणाली, मला समजलं नाही अंकल. त्यावेळी आता तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंश म्हणाला, डॅड किंवा पप्पा, तुला जे योग्य वाटेल ते म्हण, तू मला बोलू शकतेस, ही अंकलची औपचारिकता मला नको आहे. असं म्हणत अंशने शिवीच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या केसांवरून हलकेच हात फिरवला. त्यानंतर त्याने मागे उभ्या असलेल्या मिनलकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, तुझ्या मम्माला तुझी गरज आहे, काही वेळ त्यांच्यासोबत बस. शिवीने हळूच होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर अंशने असं केल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक छोटीशी पण खूप गोड स्मित उमटलं. गुड नाईट असं म्हणत अंश त्या दोघींना तिथेच सोडून निघून गेला. अंश तिथून जाताच मिनलने शिवीच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते छोटंसं गोड हसू पाहिलं आणि मिश्किलपणे म्हणाला, काय बात आहे, अंकलपासून थेट डॅड. नाईस प्रोग्रेस मिसेस आर्थिक शिवांशी आर्यन. शिवीच्या चेहऱ्यावर आलेलं छोटंसं हसू आर्थिक हे नाव ऐकताच अचानक गायब झालं. ही गोष्ट मिनलच्या नजरेतून सुटली नाही. मिनलने शिवीचा हात आपल्या हातात घेतला आणि हळू आवाजात विचारलं, अर्कने काही सांगितलं का? शिवीने स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर खोटं पण गोड हसू आणत म्हणाली, अरे नाही मम्मा, असं काहीच नाही. ते मला काही का म्हणतील, ते झोपले असतील, म्हणून मी विचार केला की एकदा तुम्हाला तुमची औषधं घेण्याची आठवण करून द्यावी. शिवीचं बोलणं ऐकून मिनल बेडवर बसली आणि हाताने इशारा करत शिवीला आपल्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला सांगितलं. शिवीला मिनलला नकार देता आला नाही. कदाचित तिलाही त्या क्षणी मिनलच्या मायेची आणि प्रेमाची गरज होती. आपल्या केसांमधून फिरणाऱ्या मिनलच्या बोटांचा स्पर्श जाणवताच शिवीने डोळे मिटले आणि डोळे मिटताच काही वेळापूर्वी घडलेले दृश्य तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागलं. फ्लॅशबॅक. शिवी बाथरूममधून बाहेर आली. समोर अंश तिच्याकडे पाठ करून उभा होता. तो आपले कपडे बदलत होता. हे पाहताच शिवीने झटकन आपला घुंगट ओढवून चेहरा झाकून घेतला. तेवढ्यात शिवीच्या पैंजणांचा आवाज अंशच्या कानावर पडला. त्याची नजर समोर लावलेला आरशाकडे गेली. आरशात चेहऱ्यावर घुंगट घेतलेली शिवी त्याला दिसत होती. अंश संतापला. त्याने जवळ ठेवलेली फुलदाणी उचलली आणि ती थेट आरशावर फेकत ओरडला, यापुढे माझ्यासमोर येण्याची हिंमतसुद्धा करू नकोस. काच फुटण्याचा आवाज आणि अंशचा रागाने भरलेला आवाज ऐकून शिवी अक्षरशः
घाबरून गेली. भीतीने तिने 2 पावलं मागे घेतली. अंशने शिवीकडे एक नजर टाकली आणि लगेच तिच्यापासून नजर वळवत कठोर आवाजात म्हणाला, तुझ्याशी लग्न करण्याचं एकमेव कारण म्हणजे मॉम. ही गोष्ट चुकूनही विसरू नकोस. माझ्या घरात, माझ्या रूममध्ये माझ्या नावामुळे तुला जितकं ऐश आरामात राहायचं आहे तितकं राहा, पण त्यापेक्षा जास्त माझ्याकडून किंवा माझ्या आयुष्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. तुला काय वाटलं मला काहीच समजलं नाही? मला मूर्ख समजलं आहेस का? तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखतो. तू मॉमला मूर्ख बनवू शकतेस कारण त्या थोड्या भोळ्या आहेत, पण मला नाही. अचानक त्यांचं आयुष्यात तुझं येणं, त्यानंतर अचानक त्यांनी आपल्या लग्नाबद्दल बोलणं, हे सगळं मला समजतंय. आर्यन हे नाव, या नावाशी जोडलेली प्रसिद्धी, तुला हेच सगळं हवं आहे ना? मग एन्जॉय कर. पण एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकून घे आणि शक्य असेल तर ती तुझ्या डोक्यात कायमची फिट करून ठेव. हे घर, ही रूम आणि हे नातं तुला मुबारक, पण माझ्यावर बीवी असल्याचा हक्क चुकूनही गाजवू नकोस. असं कठोर शब्दात सांगून अंशने आपले कपडे उचलले आणि रूममध्ये बाहेर पडत स्टडी रूमच्या दिशेने निघून गेला. जाताना तो अचानक थांबला आणि काहीतरी विचार करत म्हणाला, हो, आणि एक गोष्ट, मनात दुसऱ्या कोणाला जागा देऊन, आयुष्यात दुसऱ्या कोणाला साथ देऊन इतका दिलदार नाहीये मी. असं बोलून अंश स्टडी रूमचा दरवाजा जोरात आपटून बंद करतो. बंद झाल्याचा आवाज ऐकताच शिवी जणू एखाद्या वाईट स्वप्नातून बाहेर आली. तिने झटकून डोळे उघडले. तिच्या डोळ्यात पाणी होतं, जे ती मिनलपासून लपवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. शिवी आपल्या विचारातून बाहेर येऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिच्या कानावर अंशचा आवाज पडला, मॉम, मी काही दिवसांसाठी. इतकं बोलताच अंश अचानक थांबला. त्याची नजर मिनलच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेल्या शिवीकडे गेली. अंशचा आवाज ऐकता शिवीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि मिनलच्या मांडीवर तशीच झोपून राहिली. अंशचा राग पाहिल्यानंतर तिची आपल्या जागेवरून हलण्याचीही हिंमत झाली नाही. दरवाजात शांतपणे उभ्या असलेल्या अंशकडे पाहत मिनल म्हणाली, काय झालं अंश, थांबलास का? आत ये. आणि त्यावेळी अंश तिरकस हसत म्हणाला, राहू द्या मॉम, माझं नशीबच खराब आहे, ज्या मांडीच्या आशेने इतकं काही केलं. वेळ आली तेव्हा तीही भरलेली मिळाली. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, फक्त तुम्हाला सांगायला आलो होतो की ऑफिसच्या कामासाठी मी काही दिवसांसाठी बाहेर जात आहे. असं बोलून अंश तिथून निघून जाऊ लागला. मिनल त्याच्याकडे पाहत म्हणाली, आशा करते हे खरंच ऑफिसचं काम असेल, शिमल्यापासून दूर. मिनलचं बोलणं ऐकून अंशने क्षणभर डोळे बंद केले, एक दीर्घ श्वास सोडला आणि पुढे निघून गेला. पण शिमला हे नाव ऐकताच मिनलच्या मांडीवर डोळे बंद करून झोपलेल्या शिवीचे डोळे क्षणभर उघडले. तिच्या डोळ्यांसमोर एक ओळखीचा सुंदर चेहरा तरळून आला. त्या चेहऱ्याचा विचार करताच तिचे डोळे पाणावले. फ्लॅशबॅक. आस्था हॉस्पिटल. शिमला बेडवर एक स्त्री आपल्या आयुष्यातील शेवटचे काही श्वास घेत असल्यासारखी पडली होती. शिवी तिचा हात आपल्या हातात धरून फक्त रडत होती. शिवीकडे यावेळी रडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली ती स्त्री तिची आई होती. खूप प्रयत्न करून त्या स्त्रीने शिवीच्या हातातून आपला हात सोडवला आणि तिचा हात जवळच उभ्या असलेल्या मिनलच्या हातात ठेवला. ती म्हणाली, शिवी, तुला माझ्या आयुष्यातील एक शेवटचं सत्य सांगणार आहे. तुझ्या आईने आपल्या आयुष्यात खूप पापं केली आहेत बाळा. आज
माझ्यासोबत जे काही होत आहे कदाचित ती त्याच पापांची शिक्षा आहे. शिवी, माझ्यानंतर या संपूर्ण जगात जर तू कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकत असशील तर ती आहे मीनल, माझी मैत्रीण, माझी शेवटची आशा. आजपासून हीच तुझी मम्मा आहे आणि तुझं सर्वस्वही. शिवीने नजर वर करून मीनलकडे पाहिलं. तिचे डोळेही पाणावले होते. बेडवर पडलेली वाणी मीनलकडे पाहत म्हणाली, माझ्या सगळ्या पापांची माहिती मीनलकडे आहे शिवी. माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासून आज माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंतचं सगळं काही तिला माहीत आहे. मीनल, मला माहीत आहे माझ्या कर्मांची शिक्षा तू माझ्या मुलीला कधीच भोगू देणार नाहीस. माझी कर्म अशी आहेत ज्यांना कोणतीही माफी नाही. तरीही शक्य असेल तर मला माफ कर. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी अमानत तुझ्या विश्वासावर सोपवून जात आहे. योग्य वेळ आली की अंशला याबद्दल सगळं सांग. तसं पाहायला गेलं तर यावेळी तुला माझ्यावर हसायला हवं. एक वेळ अशी होती जेव्हा मी तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला होता. मीनल त्या स्त्रीच्या जवळ बेडवर बसत म्हणाली, बस बस करवानी. त्यावेळी माझ्या बाळाला देवाने वाचवलं होतं, पण यावेळी तर तू स्वतः त्याच्यासाठी देवदूत बनून आलीस. आज जर तू वेळेवर आली नसतीस तर कदाचित मी अंशला. मीनल बोलता बोलता थांबली. अंशला गमावण्याचा विचारही ती करू शकत नव्हती. बेडवर बसलेल्या वाणीने मीनलच्या हातावरील आपली पकड घट्ट करत म्हणाली, वचन दे मीनल, तू माझ्या मुलीची काळजी अगदी तुझ्या अंशसारखीच इथे चुकून झालेलं आहे, तर तिच्या मुलाचं नाव आहे अर्क सारखीच घेशील असं मला म्हणायचं होतं. माझ्या भूतकाळाची सावली तिच्या येणाऱ्या आयुष्यावर कधीच पडू देणार नाहीस. वचन दे ना मीनल. मीनलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या क्षणी तिच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते. ती फक्त रडत रडत होकारार्थी मान हलवत राहिली. शिवी. मीनलचा आवाज ऐकताच शिवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या वाईट विचारातून पुन्हा वर्तमानात आली. मीनल शिवीच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत म्हणाली, शिवी, तू रडतेस? काय झालं बाळा? शिवीने झटकन आपले अश्रू पुसले. स्वतःला सावरत चेहऱ्यावर गोड हसू आणत आणि मीनलच्या मांडीवरून उठून तिच्या समोर बसत म्हणाले, नाही मम्मा, तुम्ही असताना मी का रडेन? मीनल तिच्या वेदनेने भरलेल्या डोळ्यात पाहत तिचं खोटं हसू ओळखून म्हणाली, याच गोष्टीचं तर मला दुःख आहे की माझ्या असतानाही तुझ्या डोळ्यात अश्रू आले. मला माहीत आहे मी एक चांगली आई नाही आहे बाळा. अर्कपासून इतकी वर्ष दूर राहिले की आई म्हणजे काय याची जाणीवच कदाचित मी विसरले आहे. शिवीने हलकेच मीनलच्या तोंडावर हात ठेवत म्हटलं, तुम्ही अशा गोष्टी बोललात तर मी खरंच रडेन. तुम्ही चांगली आई नसता तर माझ्या मम्माने कधीच माझी जबाबदारी तुमच्यावर सोपवली नसती. तुम्ही फक्त चांगल्या नाही तर माझ्या बेस्ट मम्मा आहात. फक्त याची जाणीव तुम्हाला अजून झालेली नाही. मी वचन देते, खूप लवकर तुम्हाला याची जाणीव करून देईन. मीनलने तिच्या गालावर हात ठेवला आणि हसली. पुन्हा एकदा सगळ्यांचं आयुष्य उथळपाथळ झालं होतं आणि वेळ पंख लावून उडत होता. अर्क आणि शिवीच्या लग्नाला 2 महिने उलटून गेले होते. अर्क कित्येक दिवस घरात नसे. जेव्हा कधी तो घरी येई तेव्हा शिवीकडे न पाहताच तिला पूर्णपणे दुर्लक्षित करून सरळ आपल्या स्टडी रूममध्ये निघून जात असे. कधी शिवीला अर्क घरी आल्याचं माहीत असे किंवा तो घरातच असे तेव्हा ती अनेकदा रात्री उशिरा आपल्या खोलीत येत असे, जेणेकरून तिची अर्कसोबत भेट होऊ नये. नाव पुरते का होईना दोघे एका वैवाहिक नात्यात बांधले गेले होते, पण या नात्याला गैरसमजांच्या बेड्यांनी घट्ट जखडून ठेवलं होतं.
या सत्यापासून शिवीच नाही तर त्याहूनही जास्त अर्क अनभिज्ञ होता. शिवी आपलं दुःख कोणालाही दाखवत नसे. चेहऱ्यावरच्या गोड हसण्यामागे ती आपलं सगळं दुःख लपून ठेवत होती. हळूहळू तिनेही आपल्या आणि अर्कच्या नात्याशी जोडलेल्या सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या. आपल्या नात्याचं सत्य तिने स्वीकारलं होतं. आपल्या हास्यामागे लपलेलं दुःख आणि दुसऱ्यांच्या दुःखामागे लपलेल्या जखमा काही माणसं शोधून काढतातच. मिनल, अर्क आणि स्मिताजींपासून शिवीचं दुःख लपून राहिलं नव्हतं. त्याचवेळी या दिवसात घरी राहायला आलेल्या स्मिताजींच्या बहिणींनी स्मृतीजींनीही शिवीच्या दुःखामागे लपलेल्या जखमा केवळ चांगल्या प्रकारे ओळखल्या नव्हत्या तर वेळोवेळी त्या जखमांवरची खपलीही काढत असत. शिवीलाही आता या सगळ्याची सवय झाली होती. प्रत्येक गोष्टीवर ती अशा प्रकारे हसून द्यायची जणू तिचं मन आता दगड बनलं होतं. या काही दिवसात शिवीसोबत काही चांगल्या गोष्टी घडल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे ऋषितासोबत झालेली तिची मैत्री. ऋषिता ही आर्विकची मोठी आत्या तान्याची मुलगी होती. मागील काही काळात तिच्याकडून झालेल्या काही चुकांमुळे तान्या आणि रुद्रांश म्हणजेच ऋषिताचे आई वडील तिच्यावर नाराज होते. त्यामुळे ऋषिता अनेकदा फक्त मीनलला भेटण्यासाठी येत असे. याच कारणामुळे ऋषिता आणि शिवीमध्ये चांगली मैत्री झाली होती. ऋषिता शिवीसोबत खोलीत बसून कॉफी पित होती. तेवढ्यात तिला खोलीच्या दिशेने येणाऱ्या आर्विकच्या पावलांचा आवाज ऐकू आला. शिवीने झटकन दुसऱ्या बाजूला चेहरा करून घेतला जेणेकरून आर्विकची नजर तिच्यावर पडू नये. शिवीला अचानक दुसऱ्या बाजूला वळून बसतानाच पाहून ऋषिता म्हणाली, "हे काय करतेस?" तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि आर्विक आत आला. ऋषिताची नजर त्याच्यावर गेली पण आर्विकने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. असं नव्हतं की आर्विक आणि ऋषितामध्ये बोलणं होत नसत, पण ऋषिता शिवीसोबत बेडच्या बाजूला बसली होती आणि आपल्या सवयीमुळे आर्विक त्या दिशेने कधीही पाहत नसे. त्यामुळे आजही तो नेहमीप्रमाणे आपल्या स्टडी रूमच्या दिशेने निघून गेला. आर्विकला स्वतःच्याच खोलीतून अनोळखी व्यक्तीसारखं निघून जाताना पाहून ऋषिता शिवीला म्हणाली, "हे मला इग्नोर करून का गेले? मी त्यांची बहीण आहे." शिवी फिकीशी स्मित करत म्हणाली, "ते तुम्हाला नाही तर माझ्यासोबत बसलेल्या त्यांच्या मैत्रिणीला इग्नोर करून गेले आहेत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, ही त्यांची सवय आहे." शिवी बोलत असतानाच ऋषिता तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं फिकं हास्य बारीकाने पाहत होती. शिवीसाठी मनात वाईट वाटून ऋषिता म्हणाली, "भाऊ असं वागतात तरी तुला अजिबात वाईट वाटत नाही का शिवी?" त्यावेळी शिवी ऋषिताच्या हातातून कॉफीचा मग घेत म्हणाली, "नाही, कारण आता त्याची ही सवय झाली आहे. चला खाली जाऊया, त्यांच्यासाठी कॉफी बनवून पाठवते." असं म्हणत शिवी उठून तिथून जाऊ लागली आणि त्यानंतर ऋषिता तिच्या मागे जात म्हणाली, "त्यांना न सांगता त्यांच्यासाठी एवढं सगळं करतेस, मग एकदा त्यांच्याशी बोलून का घेत नाहीस?" एवढं बोलून ऋषिता शिवीच्या उत्तराची वाट पाहू लागली. तोपर्यंत दोघीही स्वयंपाकघरात पोहोचल्या होत्या. ऋषिताचा प्रश्न ऐकून शिवी क्षणभर शांत राहिली. स्वतःवरच फिकसं हसत ती म्हणाली, "ज्याला अर्थ समजतच नाही त्याच्यावर शब्द खर्च करण्याचा काय फायदा?" मग ती ऋषिताचे गाल ओढत म्हणाली, लाईफ पार्टनरच्या बाबतीत प्रत्येकजण तुमच्यासारखा नशीबवान नसतो." असं म्हणत शिवी आपल्या कामाला लागली. शिवीचं बोलणं ऐकून ऋषिताच्या चेहऱ्यावरील भाव मात्र बदलले. त्याचवेळी दुसरीकडे दिल्लीच्या गर्दीमुळे त्रस्त झालेला एक मुलगा राजीव चौक मेट्रो स्टेशनवर उभा राहून पुढची मेट्रो येण्याची वाट पाहत होता. ट्रेन आली पण गर्दी पाहून तो प्रत्येक वेळी मागे हटत होता.
अशा प्रकारे त्याच्या 2 ट्रेन आधीच चुकल्या होत्या. यावेळी ही त्याची ट्रेन चुकली असती तर जर गर्दीने त्याला आपल्यासोबत ओढून ट्रेनमध्ये चढवलं नसतं. त्याच ट्रेनमध्ये थोड्या अंतरावर उभे असलेले काही विद्यार्थी आपापसात बोलत होते. अधीर, पुन्हा एकदा विचार कर. जर तू हरलास तर आम्ही दिलेला डेअर तुला स्वीकारावाच लागेल. आम्ही जे सांगू ते तुला करावंच लागेल. अधीरा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली, चल लावून बघ सर शर्त. माझ्या घरून आजही नोटांनी भरलेली एक बॅग येणार आहे. माझे बाबा येणार नाहीत. हवं असेल तर अवस्थींना फोन करून विचार. अधीरा बोलताना तिचा एक मित्र म्हणाला, यार तू कॉलेजच्या डायरेक्ट सरांना अवस्थी म्हणतेस. तुला अजिबात भीती वाटत नाही का? अधीरा हसत म्हणाली, तुला काय वाटतं त्यांचं पोट इतकं मोठं फक्त भरपूर जेवण खाल्ल्यामुळे झालं आहे? नाही नाही माझ्या मित्रा, त्याचं पोट पैसे खाऊन इतकं मोठं झालं आहे आणि माझे बाबा त्यांना पैसे घाऊ घालण्यात नंबर 1 आहेत. अधीरा अशा लोकांना अजिबात घाबरत नाही. अशा गप्पा मारता मारता अनेक मेट्रो स्टेशन मागे पडले होते. आता ट्रेन बरीच रिकामी झाली होती. तेवढ्यात अधीराच्या एका मित्राने कॉलेजचे डायरेक्टर मिस्टर अवस्थी यांना फोन करून विचारले. हॅलो सर, विपुल बोलते. ती अधीरा विचारत होती आजच्या पालक सभेला तिच्या घरून. विपुलचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अवस्थी सर म्हणाले, अधीराला सांग तिचे डॅड येत आहेत. तुम्ही सगळे वेळेवर कॉलेजमध्ये पोहोचा. ओके सर. असं म्हणत विपुलने फोन कट केला. डायरेक्टरचं बोलणं ऐकून अधीरा हादरली होती. तिला विश्वासच बसत नव्हता. इतकी वर्ष तिच्या समोर न येणारे तिचे वडील अचानक इतक्या वर्षांनंतर का येत होते? अधीराने तर आपल्या वडिलांना पाहण्याची आशा देखील सोडून दिली होती. अधीरा आपल्या विचारांमध्ये हरवली होती. तेवढ्या तिच्या एका मित्राने तिच्या हातात छोटासा आर्किडच्या फुलांचा गुच्छ दिला आणि तिला जवळच्या रिकाम्या सीटवर बसवत म्हणाला, चल मॅडम, आता तुझ्या शेजारी जो कोणी येऊन बसेल त्याला हे फूल आम्ही अगदी प्रेमाने द्यायचं आहे. अधीरा चेहरा वाकवत म्हणाली, प्रेमाने? आणि मी? विपुल म्हणाला, डेअर म्हणजे डेअर मॅडम. शर्थेने तुला हेच चॅलेंज दिलं होतं ना? अधीराने पुन्हा तोंड वाकडं केलं. तिचे मित्र तिच्यापासून थोडं दूर जाऊन उभे राहिले आणि त्यानंतर बराच वेळ झाला तरी तिच्या शेजारच्या सीटवर कोणीच येऊन बसलं नाही. अधीरा हसत इशाऱ्याने म्हणाली, कोणीही येणार नाही. आता तर आपलं स्टेशनही येणार आहे. असं म्हणत अधीरा मनोमन खुश होत होती. तेवढ्यात गर्दीमुळे त्रासलेला एक मुलगा तिच्या शेजारच्या सीटवर येऊन बसला आणि त्यावेळी तो बसताच अधीराचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने आजपर्यंत कोणत्याही मुलाशी साधं बोलणं सुद्धा केलं नव्हतं. मग एखाद्या अनोळखी व्यक्तीला फूल देणं तर तिच्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. अधीरा नर्वस होऊन ते फूल सतत हातात हलवत होती. आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला ते फूल द्यायचं तरी कसं आणि काय बोलून द्यायचं हेच तिला समजत नव्हतं. शेवटी धीर करून तिने मान वर केली आणि शेजारी बसलेल्या त्या अनोळखी व्यक्तीकडे एक नजर टाकली. त्याला पाहताच अधीराने पटकन नजर खाली केली आणि डोळे मिटत मनातच म्हणाली, ओ गॉड, हा तर खूपच डिसेंट दिसतोय. याला हे फूल कसं देऊ? हा मला चुकीचं समजला तर? अधीरा आपल्या विचारात हरवली होती. तेवढ्यात तिच्या कानावर विपुलचा आवाज पडला, अधीरा, चल चल, आपलं स्टेशन येणार आहे. आणि त्यावेळी हे ऐकताच अधीरा झटकन आपल्या सीटवरून उठली. तिने शेजारी बसलेल्या त्या मुलाच्या मांडीवर फूल ठेवलं, त्याच्याकडे एक नजर पाहिलं आणि गोंड असं तोंड करत म्हणाली, सॉरी मिस्टर, व्हॉट एव्हर. एवढं बोलून अधीरा तिथून निघून गेली. समोर बसलेल्या त्या मुलाने आपल्या मांडीवर पडलेलं फूल हातात उचललं. तो गोंधळलेल्या नजरेने कधी त्या फुलाकडे तर कधी घाईघाईने गेटच्या दिशेने जात असलेल्या अधीराकडे पाहत राहिला.
अधिरा तिथून निघून जाताच त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. या क्षणात सर्वात खास काही असेल तर ते होतं अधिराचं ते गोड असं तोंड करणं. सकाळपासून त्रासलेल्या त्या मुलाच्या चेहऱ्यावर त्याने एक छोटीशी स्माईल आणली होती. पुढील स्टेशन नवी दिल्ली. या अनाउन्समेंटने त्या मुलाचं लक्ष तुटलं. तो मेट्रोमधून बाहेर आला. नवी दिल्ली मेट्रो स्टेशनवरील प्रचंड गर्दी पाहून त्या मुलाचा चेहरा पुन्हा उतरला. तेवढ्या त्याच्या कानावर आवाज आला, मिस्टर खुराना, मिस्टर अंश खुराना. आपलं नाव ऐकताच अंश मागे वळून पाहतो. समोर एक माणूस त्याच्या नावाचा बोर्ड हातात घेऊन उभा होता. अंशने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या माणसाजवळ जात म्हणाला, काफी छान आहे तुमची व्यवस्था. आतापर्यंत बोर्ड घेऊन स्वागत करण्याची पद्धत मी फक्त विमानतळावरच पाहिली होती. अंशला घ्यायला आलेला तो माणूस हसत म्हणाला, किशोर कुमार नाव आहे माझं. तुमच्या घराचा केअरटेकर आहे मी. आर्विक स्मित करत म्हणाला, वेळेवर पोहोचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद किशोरजी. आणि असं म्हणत तो मनातच बोलला, ओफ, हे दिल्ली शहर अजून काय 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 दाखवणार आहे कोण जाणे. असा विचार करत इथे आर्विक कारमध्ये जाऊन बसला. त्याची कार काही अंतर पुढे गेली होती. तेवढ्यात आर्विकची नजर एका कॅबमधून डोकं बाहेर काढून बाहेरच्या वाऱ्याचा आनंद घेत असलेल्या एका मुलीवर पडली. तिला पाहून आर्विक चिडल्यासारखा मान हलवत स्वतःशीच म्हणाला, काय स्टुपिड मुलगी आहे. त्यावेळी तेवढ्यात आर्विकची कार त्या कॅबच्या अगदी बाजूने पुढे गेली. कारच्या साईड मिररमधून आर्विकची नजर त्या मुलीवर पडली. त्या मुलीला पाहताच आर्विकच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ती मुलगी दुसरी कोणी नसून अधिराच होती. तिकडे अधिराची नजरही मिररमधून आर्विकवर पडली. आर्विकला पाहताच अधिरा घाबरून लगेच कॅबच्या आत जाऊन बसली. आर्विकला पाहून थोडी घाबरलेली अधिरा स्वतःशीच म्हणाली, काय काय हा माझा पाठलाग करत आहे. नाही असं असतं तर तो माझ्या पुढे का गेला असता. ओ गॉड, मी जे विचार करते ते खरं नसेल अशीच इच्छा आहे. हा माझा पाठलाग करत नसावा. तिकडे अधिरा नजरेआड होताच आर्विक स्वतःशीच म्हणाला, काय ही माझ्यापासून लपते. पण का. मी काय हिच्याकडे फूल मागितलं होतं. असा विचार करत इथे आर्विक आपल्या पेंट हाऊसमध्ये पोहोचला. दुसरीकडे आर्विक ऑफिसमधून घरी येताच त्याच्या कारचा आवाज ऐकून शिवी आपल्या खोलीतून बाहेर आली आणि किचनच्या दिशेने जाऊ लागली. शिवीला किचनच्या दिशेने जाताना पाहून हॉलमध्ये बसलेल्या स्मिताजींच्या बहिणी स्मृतीजी शिवीवर टोमणा मारत म्हणाल्या, पती घरी येताच बायका सगळी कामं सोडून आपल्या खोलीच्या दिशेने धावत जातात आणि ही एक अशी आहे जी पती घरी येताच खोलीच्या बाहेर जाण्याची कारणं शोधायला लागते. स्मृतीजींचं बोलणं ऐकून स्मिताजी म्हणाल्या, दीदी प्लीज तिला त्रास देऊ नका. स्मृतीजी स्मिताजींकडे पाहत म्हणाल्या, त्रास स्मिता, मी तिला येणाऱ्या संकटांपासून वाचवण्याचा प्रयत्न करते. हे तिला समजत नाहीये. पण असंच सुरू राहिलं तर तो दिवस दूर नाही जेव्हा या घरात पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल. आपल्या दादांप्रमाणेच आर्विकनेही दुसरं लग्न केलं तर. इतकं बोलून स्मृतीजी अचानक थांबल्या. तिकडे स्मिताजींनीही स्मृतीजींचं बोलणं ऐकून शांत झाल्या. शिवी मात्र काहीही न बोलता शांतपणे किचनमध्ये निघून गेली. हे सगळं ऐकण्याची तिला आता जणू सवयच झाली होती. पण एक व्यक्ती अशी होती जिने ना आजपर्यंत हे सगळं ऐकलं होतं ना तिला हे सगळं ऐकण्याची सवय होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आर्विक होता, जो नुकताच अंशसोबत ऑफिसमधून घरी परतला होता.
अंशला वाटलं होतं की हे सगळं ऐकल्यानंतर कदाचित आर्विक आपल्या पत्नीच्या सन्मानासाठी आवाज उठवेल, पण हे सगळं ऐकूनही आर्विक काहीही न बोलता सरळ आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. अंशसाठी हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. तो आपल्या मुलाला चांगलाच ओळखत होता. त्याचा मुलगा असा अजिबात नव्हता. जो मुलगा एखाद्या दुसऱ्या मुलीसाठी आवाज उठवण्याआधी एकदाही विचार करत नसे, तो आज आपल्या पत्नीच्या बाबतीत गप्प होता. हा विचार करूनच इथे अंशला वाईट वाटत होतं. अंशला माहिती होतं की जे काही घडलं त्यात ना आर्विकची चूक होती ना शिवीची. दोघेही फक्त मीनलप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या आणि मोहाने बांधलेल्या या नावापुरत्या नात्याला निभावत होते. पाहता पाहता अनेक दिवस निघून गेले. एके दिवशी सकाळी सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. शिवी गार्डनमध्ये फेरफटका मारत होती. चालता चालता तिची नजर एका खोलीच्या उघड्या खिडकीकडे गेली. खोलीच्या आत बसलेल्या व्यक्तीला पाहताच शिवीची पावलं आणि नजर जणू तिथेच थांबली. ती ही पहिलीच वेळ होती जेव्हा शिवीने अर्ककडे इतक्या बारेकाने आणि निवांतपणे पाहिलं होतं. ते घरातील जिमचं क्षेत्र होतं. खोलीत व्यायाम करून थकलेला अर्क शांतपणे बसून पाणी पित होता. त्याच्या उघड्या अंगावर जमा झालेल्या घामाच्या छोट्या छोट्या थेंबांवरून तो बराच वेळ व्यायाम करून थकला असल्याचं स्पष्ट दिसत होतं. शिवी अर्ककडे एका बाजूने पाहतच होती. तेवढ्यात तिच्या मागून एक ओळखीचा आवाज आला. तिच्या कानावर पडला आणि त्यानंतर चुकीच्या ठिकाणी बांधलं जाण्यापेक्षा संपूर्ण आयुष्यभर भटकत राहणं कधीही चांगलं. आवाज ऐकताच शिवी दचकून मागे वळली. समोर अंशला पाहून ती थोडीशी लाजत म्हणाली, "ते पप्पा, मी फक्त इथे फेरफटका मारत होते तेव्हा माझी नजर." अंशने शिवीच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे म्हटलं, "बेटा, माहिती आहे, डोळ्यातून बाहेर पडू नये न शकणारे अश्रू माणसाला आतून खूप खोलवर उद्ध्वस्त करून टाकतात." शिवीने नजर वर करून अंशकडे पाहिलं आणि म्हणाली, "मी अनेक प्रश्नांच्या कटघऱ्यात उभी आहे पप्पा. त्यामुळे आज माझा एक प्रश्न तुमच्यासाठीही आहे. तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं? माझ्या जन्मदात्या आईला मी गमावलं आहे आणि आता दुसऱ्या आईलाही गमवायचं नाही." हे ऐकून अंश काहीच बोलू शकला नाही आणि त्यानंतर शिवीने ओलसर डोळ्यांनी चेहऱ्यावर एक फिकीशी स्मित आणत म्हटलं, "काही प्रेम योग्य व्यक्तीवर पण चुकीच्या वेळी आणि चुकीच्या वयात होतात पप्पा. मला माहीत नाही ही प्रेमाची भावना आहे की नाही, पण अर्कजी वाईट माणूस नाहीत एवढं मात्र मला नक्की माहीत आहे." अंशने एक नजर अर्कच्या दिशेने टाकली आणि शिवीकडे पाहत म्हणाला, "ही नदीचीच नादानी होती जी समुद्राला जाऊन मिळाली आणि खारट पाण्यात मिसळून स्वतःची गोडी गमावून बसली. तू तीच नादान नदी आहेस बेटा." एक जळणारं जंगल लपून रडत राहिलं, माहीत आहे का? शिवीने निरागसपणे आणि न समजल्यासारखं मान हलवत नकार दिला. अंश हलकसं हसत म्हणाला, "त्या जंगलातीलच लाकूड त्या माचीसच्या काडीमध्ये होतं. अर्क, तुला वाईट वागणूक देताना पाहिलं की आपल्या संगोपनाबद्दलच मला पश्चाताप होतो. मला माहीत आहे तू मीनलच्या खूप जवळची आहेस, पण शक्य असेल तर माझं एक म्हणणं मान. प्रयत्न कर तुझ्या सुख शांतीचा संबंध फक्त एका व्यक्तीशी जोडला जाऊ नये." शिवीला अंशच्या बोलण्यामागची खोली समजत होती. तिला माहिती होतं की अंश आणि मीनलचं आयुष्य त्यांच्या मुलीला गमावल्यानंतर काही विशेष चांगलं राहिलं नव्हतं. एका अपघाताने प्रेम आणि आनंदाने भरलेलं त्यांचं सुखी आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. शिवीने विषय बदलत विचारलं, "पप्पा, तुम्ही नाश्ता केला?" अंशला अचानक काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला, "अरे हो, मी तर विसरूनच गेलो की मी इथे का आलो होतो. बेटा,
तुला भेटायला कोणीतरी आलं आहे. शिमल्याहून शिमल्याहून कोणीतरी भेटायला आलं आहे हे ऐकताच शिवी एका क्षणासाठी घाबरली. तिचं तोंड कोरडं पडलं. ती घाबरत म्हणाली, कोण कोण आला आहे पप्पा? त्यावेळी तुम्ही विचारलं नाही? अंश शिवीच्या डोळ्यात दिसणारी भीती ओळखू शकला. त्याने तिच्या हातावर हात ठेवत विचारलं, काय झालं बेटा? काही प्रॉब्लेम आहे का? एक मुलगा आणि एक मुलगी आले आहेत. स्वतःला तुझे मित्र म्हणत आहेत. हे ऐकताच शिवीचा चेहरा आनंदाने खुलला. ती खळखळून हसत म्हणाली, काय? अवी आणि स्वधा आले आहेत? अंशने शिवीच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहून होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, हो, कदाचित तेच दोघे असतील. तू स्वतः जाऊन पाहून घे. शिवीने एक क्षणही न दवडता थेट घराच्या आत धाव घेतली. हॉलमध्ये स्मिताजींसोबत आधीपासूनच 2 व्यक्ती बसल्या होत्या. त्या दोघांकडे नीट न पाहताच शिवी उत्साहाने ओरडली, अवी, स्वधा. शिवीचा आवाज ऐकताच एक मुलगी सोफ्यावरून उठली आणि तिच्याकडे पाहत म्हणाली, अवी तर नाही, पण स्वधा नक्कीच आहे मॅडम. अवी सोबत आला नसेल तर मग स्वधासोबत कोण होतं? हा विचार करत शिवीची पावलं हळूहळू मंदावली. शिवी हळूहळू स्वधाजवळ पोहोचली. स्वधाने शिवीला मिठी मारत हसून म्हटलं, काय मॅडम, इथे आल्याबरोबर तू आम्हाला विसरलीस की काय? शिवीने नकारार्थी मान हलवत म्हटलं, नाही, असं काही नाहीये, पण तुझ्यासोबत कोण आलंय? असं म्हणत शिवी तिच्याकडे पाठ करून बसलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा प्रयत्न करू लागली. स्वधाने हसत आपल्या मागे बसलेल्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाली, भाऊ आले आहेत. आणि कोण येणार? त्यावेळी आता इथे समोर बसलेल्या व्यक्तीला पाहत शिवीने डोळ्यात आदर आणत स्मित हास्य केलं आणि म्हणाली, सर, तुम्ही इथे? तेवढ्यात मागून अंशचा आवाज आला, तर हे तुमचे सर आहेत. समोर बसलेली व्यक्ती अंशकडे पाहत उठली आणि म्हणाली, हॅलो मिस्टर आर्यन, माय सेल्फ सर्वेश टंडन. तुम्ही मला शिवीचा मेंटोर समजू शकता. खरं तर शिवी अचानक तिचं शिक्षण अर्धवट सोडून इथे निघून आली, म्हणून आम्ही तिला तिच्या फायनल परीक्षेबद्दल माहिती देण्यासाठी आलो होतो. मला माहीत नाही की तुम्ही लोक आणि स्वतः शिवीला नेमकं काय हवं आहे, कारण शिवी एक अतिशय हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थिनी आहे. त्यामुळे मला वाटलं की तिने अशा शेवटच्या टप्प्यावर तिचं शिक्षण सोडू नये. तिने तिची ही शेवटची परीक्षा शिमला कॉलेजमधून दिली तर ते अधिक चांगलं होईल. त्यानंतर तिला हवं असल्यास ती कुठूनही तिची इंटर्नशिप पूर्ण करू शकते. सर्वेशकडे पाहत म्हणाला, आम्हाला तर शिवीने याबद्दल कधीच काही सांगितलं नाही, पण शिवी तिची ही शेवटची परीक्षा देण्यासाठी शिमल्याला नक्की जाईल, तीही आजच तुमच्यासोबत. शिवीने अंशकडे पाहत म्हटलं, पण पप्पा, एकदा मम्माला विचारून अंशने हात दाखवत शिवीचं पूर्ण वाक्य ऐकण्याआधीच म्हटलं, त्याची काही गरज नाही बेटा. मिनल तुला तुझं शिक्षण अर्धवट सोडायला कधीच सांगणार नाही. आज संध्याकाळी ती परत आली की मी तिच्याशी बोलतो. तू जाऊन तुझी पॅकिंग करून घे. तुम्हा सगळ्यांच्या जाण्याची तयारी मी करून घेतो. असं म्हणत अंश कोणाला तरी फोन करत तिथून निघून गेला. तिकडे स्वतः शिवीला मिठी मारत म्हणाली, ओ वाव, चल, याच निमित्ताने आपण काही दिवस एकत्र तरी राहू. सर्वेशने नाराजीच्या नजरेने शिवीकडे पाहत म्हटलं, तुझ्याकडे 1 तास आहे, पॅकिंग करून घे. त्याच्या नजरेतील नाराजी शिवीला स्पष्ट दिसत होती. ती काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवत आपल्या खोलीच्या दिशेने निघाली. शिवी आपल्या खोलीकडे जातच होती. तेवढ्यात तिच्या कानावर एका मुलीच्या चहकण्याचा आवाज पडला. तो आवाज तिच्याच खोलीतून येत होता. खोलीतून एखाद्या अनोळखी मुलीचा आवाज ऐकून शिवीचं मन एका क्षणासाठी सुन्न झालं.
धैर्य एकवटून तिने पुढे पाऊल टाकलं आणि हळूच आपल्या खोलीत डोकावून पाहिलं. समोर एक मुलगी मागून अर्कच्या खांद्यांना पकडून त्याच्या पाठीवर चढलेली होती. दोघेही खूप आनंदी दिसत होते. हे दृश्य पाहून न जाणो का पण शिवीला खूप वाईट वाटलं. तिने लगेच आपली पावलं मागे घेतली. तिच्या मनात एकाच वेळी न जाणो कितीतरी प्रश्न निर्माण झाले. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मन भरून आल्यामुळे एका क्षणासाठी थांबलेला तिचा श्वास अचानक पुन्हा सुरू झाला. तिने थरथरणारे हात आपल्या तोंडावर ठेवले आणि एक दीर्घ श्वास घेत स्वतःशीच म्हणाली, तुला आत्तापर्यंत या गोष्टीची जाणीव का झाली नाही शिवी? तो तुझा असूनही कधीच फक्त तुझा नव्हता. तुला इथून जावंच लागेल शिवी, जावंच लागेल तुला इथून. त्यावेळी असा विचार करत शिवी तिथून निघणारच होती. तेवढ्यात पुन्हा तिच्या कानावर आवाज आला, सांग, माझी आठवण आली होती की नाही? त्यावेळी आता अर्क हसत म्हणाला, मिस जिया, तुझ्याशिवाय जगणं कठीण झाले आणि तू मला तुझी आठवण आली होती की नाही असं विचारतेस? हे ऐकताच शिवी तिथून लगेच निघून गेली. शिवी एवढ्या लवकर परत आलेली पाहून सर्वेशने विचारलं, पॅकिंग झाली सुद्धा? त्यावेळी स्वतःला सावरत आणि सर्वेशच्या नजरेला नजर न देता शिवी म्हणाली, नाही नाही, म्हणजे पॅकिंगची गरज नाही. इथे माझं तसं काहीच नाही. शिवीने आपलं वाक्य पूर्ण केलंही नव्हतं. तेवढ्यात मागून आवाज आला, असं कसं? इथे काहीच नाही. इथली प्रत्येक गोष्ट तुझी आहे बेटा. अंशने शिवीच्या शब्दांमधली लपलेली वेदना ओळखत म्हटलं. शिवीने अंशकडे पाहत म्हटलं, माझा तो अर्थ नव्हता पप्पा. माझं म्हणणं एवढंच आहे की माझं सगळं सामान शिमल्यातच आहे. त्यामुळे इथून काहीही घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. अंशने शिवीला नजर चोळताना पाहिलं आणि विचारलं, अर्क भेटला? अर्कसोबत काही क्षणांपूर्वी घडलेलं दृश्य शिवीच्या डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहिलं. ती खिन्न आवाजात म्हणाली, तो खोलीतच आहे. अंशने जास्त प्रश्न न विचारता म्हटलं, चला, मी तुम्हा सगळ्यांना गाडीपर्यंत सोडतो. आणि त्यावेळी असं म्हणत अंशने आपली पावलं बाहेरच्या दिशेने वळवली. शिवी अंश आणि स्मिताजींना भेटून सर्वेश आणि स्वधासोबत शिमल्यासाठी निघून गेले. तिकडे दुसरीकडे अयांश कॉलेजच्या टॉप फ्लोअरवर असलेल्या केबिनमध्ये फिरत आपली फाईल पाहत होता. तेवढ्यात त्याची नजर खाली गार्डनमध्ये बसलेल्या एका मुलीवर पडली. ही मुलगी दुसरी कोणी नसून अधीरा होती. अयांश तिच्याकडे पाहत स्वतःशीच म्हणाला, ही इथेही? काय ही माझा पाठलाग करत आहे? नो, मी काहीतरी जास्तच विचार करतोय. पण ही इथे काय करते? अयांश असा विचार करत असतानाच त्याचं लक्ष अधीराच्या हालचालींकडे गेलं. अधीरा वारंवार आपले हात डोळ्यांजवळ नेत होती. काही वेळ तो तिला तसाच पाहत राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अधीरा गार्डनच्या त्या कोपऱ्यात बसून कदाचित रडत होती. अधीरा रडत आहे हे पाहून न जाणो का पण अयांशला मनातून खूप वाईट वाटले. यामागचे कारण काय आहे हे कदाचित त्यालाही या क्षणी माहीत नव्हते. पण अधीराला उदास पाहून त्याच्या चेहऱ्यावरही नकळत उदासी आली. अयांशला राहवले नाही. त्याने बेल वाजवली. बेल वाजताच एक गार्ड आत आला. अयांशला गार्डला अधीराकडे दाखवून तिच्याबद्दल विचारायचे होते, पण अचानक त्याला जाणवलं की असे करणे योग्य ठरणार नाही. ती एकटी बसून रडत होती. अशा वेळी कोणीतरी तिच्याकडे पाहत आहे किंवा तिच्याबद्दल चौकशी करत आहे हे कदाचित तिला आवडणार नाही. अयांश काहीतरी विचार करत असतानाच गार्डने विचारले, सर, काही हवं होतं का? अयांश भानावर येत म्हणाला, हो, मला एक असिस्टंट हवा आहे. असा कोणी ज्याला या कॉलेजविषयी सगळं काही माहिती असेल, अगदी सगळं.
गार्डने होकारार्थी मान हलवत म्हटलं, त्यासाठी तुम्हाला डायरेक्टर सरांशी बोलावं लागेल सर. आणि अजून काही हवं असेल तर मला सांगू शकता. हे ऐकताच अयांशच्या मनात एक कल्पना आली. तो काही क्षण विचार करत म्हणाला, फुलं मिळतील? गार्डने आश्चर्याने विचारलं, जी फुलं सर? अयांशने आजूबाजूला पाहत म्हटलं, हो फुलं. केबिनमध्ये फुलं ठेवली की वातावरण छान राहतं, फ्रेश वाटतं. अयांशने कारण बनवताच गार्ड म्हणाला, मी आत्ताच खाली गार्डनमधून ताजी फुलं घेऊन येतो सर. फुलं खाली गार्डनमधून आणायची आहेत हे ऐकून अयांश म्हणाला, मी स्वतः जाऊन फुलं घेऊ शकतो का? गार्ड आश्चर्याने म्हणाला, हे काय बोलताय सर? आम्ही असताना तुम्ही फुलं तोडणार? अयांशने खाली गार्डनमध्ये बसलेल्या अधीराकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, ही औपचारिकता सोडा, थेट मुद्द्यावर या. मी फुलं तोडू शकतो का, हो किंवा नाही? गार्ड हलकेच हसत म्हणाला, हे संपूर्ण कॉलेजच तुमचं आहे सर. मग गार्डनमधलं फुलं तर? त्यावेळी गार्डनचं पूर्ण वाक्य ऐकण्याआधीच इथे अयांश म्हणाला, मी परत येईपर्यंत केबिनमध्ये कुणीही येता कामा नये. असं सांगून अयांश वेगाने चालत गार्डनच्या दिशेने निघाला. लवकरच तो वेगवेगळ्या रंगाचे गुलाब घेऊन अधीरासमोर उभा राहिला. स्वतःवर कोणाची तरी सावली पडलेली जाणवताच अधीराने घाईघाईने आपले डोळे पुसले आणि मान वर करून पाहिले. डोळ्यांवर गॉगल्स, हातात जवळपास 10 गुलाबांची फुलं पकडलेला एक देखणा मुलगा तिच्यासमोर उभा होता. त्याला पाहून अधीरा एका क्षणासाठी आश्चर्यचकित झाली. अयांशला पाहून इथे अधीरा थोडीशी अडखळत म्हणाली, तुम्ही माझा पाठलाग करत आहात का? बघा, मेट्रोमध्ये जे काही झालं ते फक्त एक आता इथे अधीरा आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच अयांश म्हणाला, आज तू पुन्हा काजल लावला आहेस? सॉरी, ते काय आहे ना, मला पोहता येत नाही. अधीरा त्याच्याकडे न समजल्यासारखी पाहत म्हणाली, जी पण माझ्या काजळाचा तुमच्या पोहण्याशी काय संबंध? अयांशने गॉगल्स काढले आणि मोठ्या प्रेमाने अधीराच्या डोळ्यात पाहत म्हणाला, जी अगदी संबंध आहे. एकतर आधीपासूनच तुमचे डोळे एखाद्या सुंदर तलावापेक्षा कमी नाहीत. त्यावर हे काजळ त्यांना अजूनच खोल बनवतं. मला पोहता येत नाही, त्यामुळे साहजिकच आहे की मी त्यात बुडून जाईन. अयांशचं बोलणं ऐकून अधीरा गंभीर चेहरा करत म्हणाली, तुम्ही माझ्याशी फ्लर्ट करत आहात? अयांशने विचार करण्याचे नाटक करत म्हटले, कदाचित. आता ही फुलं तुम्ही मला देणार असाल तर मी दुसऱ्या कोणाशी फ्लर्ट करताना चांगलं दिसणार नाही ना? अयांशचं बोलणं ऐकून एका क्षणासाठी अधीराच्या चेहऱ्यावर एक छोटीशी पण गोड स्मित उमटली. ते पाहून अयांशच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. अधीरा आपले हसू लपवत म्हणाली, ते फुलांचं प्रकरण फक्त एक फ्रँक होता माझ्या मैत्रिणींनी. अयांशने पुन्हा तिचं वाक्य मध्येच थांबवत म्हटलं, ठीक आहे. आता कारण सांगायची गरज नाही, मी समजू शकतो. ते काय आहे ना, माझं व्यक्तिमत्वच काहीचं असं आहे की कोणतीही मुलगी मला पाहताच माझ्यावर फिदा होईल. यात तुमची काहीच चूक नाही. अधीरा पुन्हा हलकेच हसली आणि अयांशकडे बारेकाने पाहत म्हणाली, तुम्ही या कॉलेजमध्ये नवीन दिसता. तुम्हाला माहीत तरी आहे का मी कोण आहे? त्यावेळी आता हे ऐकून अयांशने एक भुवई उंचावत तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, एक मिनिट, मला तुमच्यापासून घाबरायला हवं का? त्यावेळी आता अधीरा त्याच्याकडे तशीच पाहत हलकेच हसली आणि म्हणाली, तुम्ही माझ्यापासून घाबरायला हवं की नाही हे तर मला माहीत नाही, पण या कॉलेजमध्ये ज्यांना माझी ओळख माहीत आहे ते माझ्यापासून दूर राहणंच पसंत करतात. एकदा का तुम्हाला माझी खरी ओळख समजली तर फ्लर्ट करणं तर दूरच, तुम्ही माझ्याशी बोलणंसुद्धा पसंत करणार नाही. गुड लक. असं म्हणत इथे अधीरा तिथून निघून जाऊ लागली. मित्रांनो, मला माहीत आहे एडिटिंगमध्ये खूप चुका झाल्या आहेत, पण स्टोरी खूप घाई लिहिली आहे, त्यामुळे जरा त्यासाठी माफ करा.